कोणत्याही दिवशी करा वेलचीचा हा महाउपाय. जीवनाच्या प्रत्येक कष्टांपासून तुम्हाला त्वरितच मिळून जाईल मुक्ती. माता राणी लक्ष्मीच्या आशीर्वादाच्या कृपेने तुमच्या जीवनात ना केवळ होईल धनवर्षा, तर उलट तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल. बनाल तुम्ही महाधनवान करोडपती. बघतो, जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूपच जास्त परेशान आहात, तुमच्या जीवनामध्ये धन येण्याचे बंदच झालेले आहे, तुमच्या जीवनामध्ये परेशानीच्या बाधा, अडचणींच्या समस्या, गरिबी, रोग व पिढांच्या दूषित बाधा तुमच्या मागे लागलेले आहे. तुम्ही कोणते असे कर्ज घेतलेले आहे ज्या कर्जाच्या बोजाखाली तुम्ही लोक दबले जात आहात. तुम्ही हे पाहताय की तुमच्या भाग्याने तुमची साथ देण्याचे पूर्णपणे सोडून दिलेले आहे. तर बघतो, फक्त तंत्रशास्त्राच्या अनुसार तुम्ही वेलचीच्या त्या उपायांना करून पहा ज्यांच्या बाबतीत आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात जात आहे. आणि वेलचीच्या या उपायांना केल्याच्या नंतर तुम्हाला ना केवळ तुमच्या जन्मजन्मांतरीच्या गरिबी, परेशानी, कष्ट, दुःखदायी समस्यांपासून मुक्ती मिळून जाईल, तर उलट तुम्हाला साक्षात माता राणी श्री लक्ष्मीचे ते वरदान व आशीर्वाद मिळेल, ज्यानंतर तुमच्या जीवनामध्ये ना केवळ धन व सुख समृद्धी येण्याची सुरुवात होईल, तर उलट धन ऐश्वर्य येण्याचे सर्व रस्ते खोलले जातील. बघतो, तसे तर या वेलचीचा प्रयोग मिठाईमध्ये, खाण्याच्या वस्तू पदार्थांमध्ये, व्यंजनांमध्ये उत्तम स्वाद आणण्यासाठी केला जातो. परंतु दुसऱ्या बाजूने पाहाल तर जर तुम्ही तंत्रशास्त्राच्या अनुसार वेलचीचा प्रयोग त्या प्रकारे करता जसं की आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्यात जात आहे, तर बघतो तुम्हाला माता राणीचे शाश्वत वरदान आणि आशीर्वाद एकसाथ मिळू शकतो. बघतो, तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, हिरव्या वेलचीला शुक्र ग्रहाचे कारक मानले जाते. शुक्र ग्रहाचे नियंत्रण माता लक्ष्मीच्या हातामध्ये असते आणि आपल्या तंत्रशास्त्रामध्ये हे स्पष्टपणे लिहिलेले आहे की ज्या पण व्यक्तीला जर हा शुक्र ग्रह साथ देतो, तर त्या व्यक्तीवर साक्षात माता राणी लक्ष्मीची कृपा बनून राहत असते. आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्या व्यक्तीला ना केवळ आपल्या गरिबी, परेशानी, पीडादायक समस्यांपासून मुक्ती मिळून जाते, तर नंतर त्या व्यक्तीला करोडपती बनण्यापासून कोणी अडवू शकत नाही. बघतो, ज्योतिषशास्त्रामध्ये तर हेही लिहिलेले आहे की जर तुम्ही वेलचीचा प्रयोग योग्य प्रकारे विधिविधानाने केला तर मानून चला, बघतो नंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधी दराची कमी होणार नाही असे मानले जाते. वेलचीचा प्रयोग एखाद्या व्यक्तीच्या भाग्याला बदलू शकतो आणि एखाद्या व्यक्तीला तिच्या नशिबाची साथ मिळवून देऊ शकतो. बघतो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की वेलचीच्या कोणत्या उपायांच्या बाबतीत आपल्या तंत्रशास्त्रामध्ये, ज्योतिषशास्त्र, ऋग्वेद आणि वेद पुराणांमध्ये लिहिलेले आहे. आणि विश्वास ठेवा, बघतो या उपायांना जर तुम्ही समजून घेतलात, योग्य मुहूर्तावर विधिविधानाने केलात, तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ना केवळ आपले दुःख, दुर्भाग्य, परेशानी, कष्ट व समस्यांतून मुक्ती मिळून जाईल, तर उलट तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख, समृद्धी, धन, ऐश्वर्याची प्राप्ती होईल. एक गोष्ट अगदी व्यवस्थित समजून घ्या, बघतो जर कोणा व्यक्तीला माता राणी श्री जगतलक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आणि मग भले तो व्यक्ती किती गरीब असो, त्या व्यक्तीला मग करोडपती बनण्यापासून कोणी अडवू शकत नाही. काही वेद पुराणांमध्ये असे मानले गेलेले आहे की जर माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये वेलचीचा प्रयोग केला जाईल, तर ती पूजा त्वरित लागली सिद्ध होऊन जाते. वेलची माता राणी श्री धनलक्ष्मीला खूपच अतिप्रिय आहे आणि मी तुम्हाला या व्हिडिओच्या सुरुवातीसच सांगून झालेलो आहे की वेलची जी असते हे शुक्र ग्रहाचा कारक असते. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत अवश्य पहा, कारण की वेलची ही खूपच सर्वसाधारण अशी वस्तू आहे आणि हिचा बस फक्त प्रयोग कसा करायचा आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओत सांगण्यात जात आहे. आणि या प्रयोगास केल्याच्या नंतर तुम्हाला साक्षात माता राणीचे वरदान आणि आशीर्वाद मिळेल. त्यामुळे बघतो, जर तुम्ही हे इच्छिता की माता राणी लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंब परिवारावर कायम बनून राहावी, लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूपच उन्नती करावी, खूपच पुढे जावे, तर बघतो पूर्ण श्रद्धा व्हावे आणि विश्वासाने कमेंट्स बॉक्समध्ये त्वरितच टाईप करा माता लक्ष्मीची की जय. आणि एक काम करा, तुमची कोणती अशी एक समस्या असेल जिचा उपाय मी तुम्हाला सांगू शकेन, ज्याने तुम्हाला काही लाभ होईल, तो मी तुम्हाला तुमच्या कमेंटच्या रिप्लायमध्ये अवश्य सांगेन. परंतु तुम्हाला विनंती आहे, आपल्या स्वामी सेवा चॅनलला वेळोवेळी भेट देण्यास मात्र विसरू नका. सर्वात पहिला जो उपाय तुम्हाला सांगण्यात जात आहे तो आहे शुक्र ग्रहाला मजबूत करण्याचा महाउपाय. बघतो, मी व्हिडिओच्या सुरुवातीसच सांगून झालेलो आहे की ज्या पण व्यक्तीचा शुक्र ग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीला नेहमी माता लक्ष्मीची कृपा ही मिळतच राहते. आणि एकदा तुम्हाला माता लक्ष्मीची साथ मिळाली, तर मग तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणी अडवू शकत नाही. तुमच्या जीवनामध्ये कधीही तुम्हाला धनाची कमी होऊ शकत नाही. आणि जर तुम्ही इच्छित आहे की तुमचाही शुक्रग्रह मजबूत बनावा, तर हा उपाय फक्त 5 शुक्रवारपर्यंत करा, जो की तुम्हाला मी आता सांगण्यात जात आहे. आणि हा खूपच साधा सोपा उपाय आहे. आणि 5 शुक्रवारच्या नंतर तुमचा शुक्र अशा प्रकारची तुमची साथ देईल, ज्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ना केवळ धनाच्या संबंधित प्रत्येक समस्येपासून मुक्ती मिळून जाईल, तर त्यानंतर पुढे तुम्हाला तुमच्या जीवनात धनाची कधी कमी होणार नाही. आणि हा शुक्रवारचा दिवस का? बघतो, नेहमी लक्षात ठेवा, शुक्रवारचा दिवस हा जगत लक्ष्मी श्री माता राणी धनलक्ष्मीचा दिवस असतो. आणि जर तुम्ही या दिवशी कोणतीही पूजापाठ करा, तर तुम्हाला माता लक्ष्मीचे वरदान आणि आशीर्वाद अवश्य मिळेल.
आणि हा जो उपाय मी तुम्हाला सांगण्यात जात आहे तो तुम्हाला 5 शुक्रवार म्हणजेच 5 आठवड्याचे 5 शुक्रवार करायचा आहे. त्यामुळे या गोष्टीचे विशेष ध्यान ठेवा की तुम्ही 5 आठवड्यापर्यंत कोणत्याही प्रकारच्या तामसिक पदार्थांचे सेवन करू शकत नाही. तामसिक पदार्थ म्हणजे तुम्ही दारू, मांस, मटण, अंडी, मच्छी, नशेली पदार्थ या सर्वांपासून तुम्हाला लांब राहावे लागेल. हे खास लक्षात असू द्या बघतो आता तुम्हाला काय करायचं आहे या क्रियेस ध्यान देऊन लक्षपूर्वक जरा समजून घ्या. तर पहा, जसं की तुम्ही या स्क्रीनवर आता पाहत आहात तर हे आहे सदाफुलीचे रोप. सदाफुलीचे रोप हे पूर्ण पृथ्वीवर एक असे रोप आहे ज्यावर माता राणी श्री लक्ष्मीची 8च्या 8 रोपे जागृत वास करतात. तर तुम्हाला करायचे काय आहे की पहिल्या शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नानविधी आदी वगैरे आटपून घेऊन स्वच्छ वस्त्र धारण करायचे आहे. त्यानंतर एक तांब्यावर शुद्ध ताजी पाणी भरून घेऊन त्यात थोडेसे गंगाजल मिसळून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यात फक्त एक वेलची टाकायची आहे आणि नंतर कोणत्याही सदाफुलीच्या रोपाच्या मुळाशी याच एक तांब्या पाण्याला तुम्हाला अर्पण करायचं आहे. येथे लक्षात असू द्या की हे पाणी अर्पण करत असताना तुम्हाला आपल्या मनातल्या मनात माता राणी लक्ष्मीचे ध्यान करायचे आहे. सोबतच तुम्हाला ओम श्रीं श्रीये नमः माता राणीच्या या जागृत मंत्राचा कमीत कमी 11 वेळा जप करायचा आहे. तुम्ही इच्छिता तर 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळाही जप करू शकता. परंतु आपल्या तंत्रशास्त्रात वर्णन केल्याच्या अनुसार कमीत कमी 11 वेळा मंत्रजप करणे आवश्यक आहे. आणि पुढे 5 शुक्रवारपर्यंत तुम्ही हा उपाय करा. बघतो मानून चला, या 5 शुक्रवारच्या नंतर तुमचा शुक्र एवढा मजबूत बनेल ज्यानंतर माता राणी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव काळासाठी बनून राहील आणि धनासंबंधित प्रत्येक समस्यांतूनही तुम्हाला मुक्ती मिळून जाईल आणि तुमच्या जीवनामध्ये धन येण्याचे सर्व रस्ते निश्चित उघडले जातील. दुसरा उपाय तुम्हाला मी सांगण्यात जात आहे बघतो तो आहे अनावश्यक फुकटच्या आकस्मिक होणाऱ्या खर्चांपासून वाचण्याचा उपाय. जर तुमच्या जीवनामध्ये पैसा येत आहे परंतु तो टिकतच नाही, फुकटच्या अनावश्यक बाबींच्या खर्चांमध्ये पैसा येताच निघून जातोय आणि तुम्ही आता पूर्णपणे वैतागून गेलेले आहात. तुम्ही पाहताय की तुमची जी पर्स पॉकेट आहे ते नेहमी खालीच राहते. तर बघतो फक्त 1 शुक्रवार हा उपाय करा जो तुम्हाला आता मी सांगण्यात जातोय आणि या 1 शुक्रवारच्या नंतर तुमची पर्स पॉकेट ना केवळ नोटांच्या बदलांनी भरून राहील तर उलट तुमच्या जीवनामध्ये धन 4ही दिशांनी खेचत येत असल्याचे तुम्ही पाहू लागाल. खूपच सोपा उपाय आहे, परंतु हा उपाय कसा करायचा आहे त्या प्रक्रियेत जरा समजून घ्या. आणि हा जो उपाय तुम्हाला सांगण्यात जातोय ज्योतिषशास्त्राच्या अध्याय नंबर 31 मधून खूपच ध्यान देऊन ऐका बघतो तुम्हाला मी काय सांगण्यात जातोय. तर पहा, कोणत्याही शुक्रवारच्या सायंकाळच्या वेळी तुम्हाला स्नान करून स्वच्छ व फ्रेश व्हायचे आहे आणि लाल रंगाचे कपडे घालायचे आहे. आता हे लाल रंगाचेच कपडे का घालायचे आहे तर बघतो माता लक्ष्मीला हा लाल रंग खूपच प्रिय आहे. तिच्या पूजेमध्ये जेव्हा पण तुम्ही लाल रंगाचा वापर कराल तर ती पूजा त्वरितच सिद्ध होऊन जाईल. त्यामुळे लाल रंगाचीच वस्त्रे धारण करा. त्यानंतर तुमच्या घराचे जे पण पूजागर मंदिर आहे जेथे माता लक्ष्मीचे कलाचित्र आहे अथवा मूर्ती आहे तिथे तुम्हाला बसायचे आहे आणि माता लक्ष्मीचा फोटो अथवा मूर्तीसमोर तुम्हाला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा लावल्यानंतर तुमच्या उजव्या हाताच्या मुठीत फक्त एक वेलची ठेवायची आहे आणि नंतर माता लक्ष्मीच्या त्या बीजमंत्राचा जप करायचा आहे जो की ज्योतिषशास्त्रामध्ये सांगण्यात आलेला आहे. तो बीजमंत्र तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. ओम महालक्ष्मी नमः. पुन्हा एकदा रिपीट करतोय, ओम महालक्ष्मी नमः. या बीज मंत्राचा जप तुम्हाला फक्त 11 वेळा करायचा आहे. त्यानंतर आता तुमच्या मोठ्यातील या वेलचीला माता राणीच्या चरणांपाशी स्पर्श करून घेऊन तुम्ही तुमच्या बॅगमध्ये अथवा पर्स पॉकेटमध्ये ठेवून द्या. फक्त एवढाच उपाय तुम्ही कोणत्याही शुक्रवारच्या दिवशी करा आणि तुम्ही स्वतःच पाहाल की ही वेलची तुमच्यावरील त्या दोषाला समाप्त करेल ज्याच्या कारणांच्यामुळे तुमच्यापाशी पैसे येत नव्हते, अनावश्यक खर्च वाढलेले होते आणि पुढे तुमच्या जीवनामध्ये पैसे येतील आणि तुमचे पर्स नेहमी नोटांच्या बदलांनी भरून जाईल. तर याच निमित्ताने कमेंट्स बॉक्समध्ये धनलक्ष्मी माता की जय त्वरित टॅग करा. माहिती आवडल्यास लाईक करण्यास विसरू नका, कारण की लाईक केल्याने हा व्हिडिओ तुमच्या लाईक सेक्शनच्या लिस्टमध्ये सेव्ह होतो, जेणेकरून तुम्ही गरज भासल्यास पुन्हा पाहू शकता. तिसरा उपाय जो तुम्हाला सांगण्यात जात आहे बघतो तो एक असा उपाय आहे ज्याने तुमचा राहू आणि केतूही तुमची साथ देते. बघतो हा उपाय एक असा उपाय आहे ज्याला तुम्ही जर केलात तर तुमचे भाग्य तुमची नेहमी साथ देईल आणि मानून चला की नंतर तुम्ही तुमच्या जीवनात जे पण निर्णय घ्या त्या निर्णयांतून तुम्हाला निश्चितच फायदा मिळत जाईल. खूपच सोपा उपाय आहे बघतो. तुम्हाला काय करायचं आहे तर पहा, 5 गुरुवारपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता गुरुवारच्या दिवशी हा उपाय तुम्ही काय करायचा आहे बघतो. पहा, गुरुवारचा दिवस हा भगवान श्री हरी विष्णूजींचा जागृत दिवस असतो आणि श्री हरी विष्णू हे माता लक्ष्मीचे पती आहे. 5 गुरुवारपर्यंत तुम्हाला बस एवढेच करायचे आहे की तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नानविधी वगैरे आधी आटपून घेऊन तुम्हाला पिवळ्या रंगाचे स्वच्छ वस्त्र धारण करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला एक सफेद कापड घ्यायचे. सफेद कापडावर 1 वाटी तांदूळ ठेवायचे आहेत आणि या 1 वाटी तांदळांवरती
तुम्हाला फक्त एक मिरची ठेवायची आहे आणि सोबतच त्यावर 11 रुपये ठेवायचे आहेत आणि यास पोटलीप्रमाणे गुंडाळून घेऊ. यास लाल धाग्याने बांधून घ्यायचे आहे. या पोटलीस कोणत्याही मंदिराच्या बाहेर बसलेल्या भिक्षुक व्यक्तीला दान स्वरूपात द्यायचे आहे. 5 गुरुवार हा उपाय जर तुम्ही केलात तर तुमचा दूषित राहू केतू तुमची साथ देऊ लागेल. तुम्ही जे पण निर्णय घ्याल त्यातून तुम्हाला निश्चित फायदा मिळेल. तुम्हाला तुमच्या भाग्याचीही साथ मिळेल. तुमचे दुर्भाग्य तुमच्यापासून दूर होऊन जाईल. अशाच प्रकारे बघतो तुम्ही इच्छित आहे की भगवान विष्णू आणि माता राणी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंब परिवारावर कायम बनत राहावी. श्री हरी विष्णूंच्या आशीर्वादाने तुमच्या घराची नेहमी भरभराट व्हावी. तुमच्या घराची उन्नती व्हावी. माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरी धनाचा वर्षाव व्हावा. तुमच्या घरात धन येण्याचे सर्व रस्ते खोलले जावे. तर हा उपाय तुम्हाला दर शुक्रवारी करावा लागेल, जो मी तुम्हाला आता सांगण्यात जात आहे. आणि हा उपाय जर तुम्ही केला तर मानून चला बघतो श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर कायम बनून राहील. तुम्हाला करायचं काय आहे, दर शुक्रवारी सकाळपासून ते सूर्यास्त होईपर्यंतच्या दरम्यान घरी 11 चपाती बनवून घ्या. प्रत्येक चपातीवर एक एक वेलची ठेवा आणि कोणत्याही गाईला भरवा. आता हे गाईलाच का भरवायचं आहे बघतो. पहा, गायीमध्ये 33 कोटी देवदेवतांचा जागृत वास असतो. एका गायीच्या दोन्ही शिंगांच्या मध्ये भगवान महादेवांचा वास असतो. स्वयं भगवान विष्णूंचे स्वरूप श्री हरिकृष्णदेव स्वयं गौसेवक होते आणि गायीचे जे शेण व गोमूत्र असते त्यामध्ये स्वयं साक्षात माता राणी लक्ष्मीचा वास असतो. आणि दर शुक्रवारी जेव्हा पण तुम्ही हा उपाय कराल तर तुमच्या घराची बरकत होईल. तुमच्या घराची उन्नती होईल. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल.